समता प्रणयचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। आमदार साहेबांना विनंती करतो की त्याचा आपण सत्कार करावा। जय राष्ट्रवादी। कुठली राष्ट्रवादी? अजितदादा पवार गट। मूळ राष्ट्रवादी घड्याळ त्यांच्या सोबत होतात। मध्यंतरी आम्ही काही बातम्या केल्या, तुम्ही कमेंट करायचे, आम्हाला पण फोन करून सांगायचे की काय सुरेश वाणी एकतर्फी बातम्या चालल्यात, आणि आज अचानक तुम्ही युटर्न घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये आलात। अचानक युटर्न घेतलेलं नाही वाणी साहेबा। मी प्रामाणिकपणे खासदार साहेबांचं काम करत होतो, तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो। पण हे काम करत असताना मी माझी भूमिका ठाम ठेवली होती त्यांच्या पुढे का मी लोकसभेला खासदार साहेबांचं काम करणार, विधानसभेला मी अतुल शेट्टीच काम करणार, कारण आम्ही अतुल शेट्टी कट्टर कार्यकर्ते आहोत। आणि आजही खासदार साहेबांवर जेवढे कार्यकर्ते हे सगळे अतुल शेट्टी कार्यकर्ते आहेत। खासदार साहेबांचे असे मूळ त्यांनी घडवलेले कार्यकर्ते त्यांनी दाखवून द्यावेत। आम्ही निष्ठेने काम केलं, पवार साहेबांवर आमची निष्ठा, आम्ही काम केलं, पण आम्हाला तिथं न्याय जर मिळत नसेल तर तिथं थांबण्यात काय अर्थ नाही। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस का पक्ष सोडला? माझा सहकारी मित्र यश रोकडे, म्हणजे ही मुलं गेली दीड महिना माझ्या बरोबर काम करतायत। सोशल मीडिया आम्ही लावून धरला आणि समोरच्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारार्थ म्हणजे सर्वप्रथम जर सोशल मीडियावर कोण उतरलं होतं ते आम्ही स्वतः उतरलो होतो। त्याचे आमचे गुन्हे पण दाखल झाले, त्याची दखल घेतली गेली नाही घेतली गेली ते आता वरच्या लेवलच्या सगळ्या माणसांना माहिती, तरी आम्ही कुठे मागं हटलो नाही। पण जर माझे कंप्लेंट वगैरे केली होती माझी सोशल मीडियावर असे कमेंट करतो म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी, पण ही पोरं महिनाभर तुमच्याबरोबर काम करत होती, तोपर्यंत ती पोरं तुम्हाला हवी हवीशी वाटत होती, तोपर्यंत ती पोरं चांगली होती, आणि अचानक तुमचा पक्ष सोडून गेली, तुमची भूमिका न पटलं ती पोरं नालायक झाली। ही भूमिका मला पटलेली नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांनी काल माझ्या एका सहकार्याला एवढा जीव घाला हल्ला केलेला, हा मला पटलेला नाही। ह्या गोष्टीला मी कधी समर्थन देऊच शकत नाही। आज तुम्ही पाहिलं असेल खासदार साहेबांच्या पीएला फोन करून, खासदार साहेबांच्या बंधूंबरोबर मी बोलून या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। त्यांचा एकही प्रतिनिधी इथं हॉस्पिटलला बघायला आला नाही, किंवा काल पोलीस स्टेशनला मला तिथं कोणी काही त्याचा संदर्भ भेटलं नाही। पण जसं अतुल शेठपर्यंत ही बातमी गेली, सर्व कार्यकर्ते तिथं हजर राहिले, त्याला पाठबळ दिलं, त्याच्या मागे उभे राहिले। कारण संकटाच्या काळात जेव्हा जेव्हा पोरांना गरज पडली तेव्हा फक्त अतुल शेट्टीने मदत केलेली। खासदार साहेबांनी कोणाचे कधी फोन पण उचललेले नाहीत, आणि आता मी पण साक्षीदार आहे। तुमचे पण फोन नाही उचलले? फोन नाही उचलले ना, मी त्यांना दिलेले 5 वर्षाची पत्र माझ्या गाळून पडून आहेत पत्र। त्यांच्या पीएने मला कुठं पुण्यात फिरायला लावले, ती सगळी पत्र आहेत माझ्याकडे, मी ती पत्र पण दाखवू शकतो। पण तरी पण मी त्यांच्याबरोबर एकनिष्ठ ठाम उभं राहिलो होतो। पण आता मी त्यांचं काम करणार नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। मी कालपर्यंत म्हणायचे अमोल कोल्हेच विजय होणार, हो, आता विजय कोण होणार? विजय आता शिवाजीदा आढळराव पाटील जोरात काम करणार। त्यांचं 1 महिना जसं अमोल कोल्हेंचं काम केलं ना, त्याच्यात डबल जोरात काम करणार आम्ही। आणि माझे जेवढे सहकारी गेलेत ना, सगळ्यांना आव्हान आहे का तुम्ही परत आपल्या पक्षात परतून या, इथं काही तुमचं विचार केला जाणार नाही। हे जर आता उद्या आमच्या सारख्यांना मारत असतील जुने सहकारी, तर तुमची तिथं काय गाय केलेली जाणार नाही। त्यांची भूमिका अशी का खासदार साहेबांच्या विरोधातच बोलायचं नाही, म्हणजे विरोधकच ठेवायचं नाही, एकतर्फी वातावरण करायचं। ही निवडणूक 4 दिवसाची, कार्यकर्ता आपल्याला आयुष्यभर पोसायचंय, सांभाळायचंय, हार प्रत्येकाची होत असते। तुम्ही आज जो आमदार बेनके साहेब अजित पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करताय, कोणाचा दबाव वगैरे नाही? माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मी त्यांना पण सांगितलं होतं माझ्यावर तुमचा पण दबाव नाही। आणि दबाव असायचं कारण काय? आणि काही कार्यकर्ते काय सांगतायत, इकडे आलो दबाव होता म्हणून आलो। काल एक युवती आली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, काही तासानंतर ते परत तिकडे गेले। 100% दबाव आहे तिथे, 100%। दबाव कोणाचा होता? कोणाचं म्हणजे आता हेच सुरेश भाऊ वाजगे वगैरे हेच मंडळी, कारण कार्यकर्ते हे सांभाळते ते। त्यांची महिला युवती अध्यक्ष असेल सोनलताई शेट्टी वगैरे, त्या मुलीने एका मुलीने सांगितलं ना काल तिची भाषा कशी काय कोणत्या भाषेत बोलतो, हा प्रणाली उकडीने सांगितलं ना, तथ्य आहे त्या गोष्टींमध्ये। पुन्हा तुम्ही असं करणार नाही ना की बाबा बेनके साहेब भेटलेच नाही, फोन उचलला नाही, परत चाल पवार साहेबांकडे? आमदार साहेबांनी माझे सगळे फोन उचललेले आहेत, मी तुम्हाला कॉल हिस्ट्री आता दाखवू शकतो। मध्यंतरी आणि फोन नाही उचलला तुम्ही घरी जाऊन भेटू शकतो ना। तसे मध्यंतरी तुम्ही विंगर टाइमच्या बातम्यावर पण कमेंट करायचे, सुरेश वाणी माझी बाईट का घेत नाही, असं आम्हाला अप्रत्यक्षपणे प्रेमाने धमकायचे। पण आताची भूमिका काय? आताची भूमिका माझी क्लिअर आहे का मी शिवाजीदा आढळरावांचं काम करणार, प्रामाणिकपणे करणार। आणि जसं अमोल कोल्हे साहेबांचं प्रामाणिकपणे काम केलं, माझी वैयक्तिक खासदार साहेबांबद्दल कोणती नाराजी नाही।
पण खासदार साहेबांनी मी प्रामाणिकपणे काम केल्याचं पश्चाताप होतो. हो आता होते पत्ते मला हीच ताकद जर मी आडराव साहेबांच्या मागे जर उभी केली असती ना तर आता पक्षाला तर भरपूर फायदा झाला असता. म्हणजे सरळ सरळ माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा वापर करून घेतला गेला ना तिथं. आम्ही रात्रंदिवस जागून काम केलेले आहे. या सगळ्या पोस्ट वगैरे हे सर्व हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही जे सगळं मटेरियल जे लागतं प्रचारासाठी हे आम्ही रात्रंदिवस जागून आम्ही स्वतःच्या मेहनतीने बनवलेले. आम्ही कोणाकडून घेतले नाही असं रेडीमेड का आम्हाला याची व्हिडिओ द्या त्याची व्हिडिओ द्या. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही कुठल्या पोस्टवर होते? मी आळेपट्टी शहराध्यक्ष. त्या पदाचा राजीनामा. त्या पदाचा मी आता राजीनामा देतोय जाहीरपणे. आणि मी त्या पदावर असताना मी फक्त आळेपट्टीची कार्यकारिणी बांधली नव्हती तर सुरेश भाऊंना इतर ठिकाणी कार्यकारिणी बांधण्यासाठी सुद्धा मी मदत केलेली. काही कार्यकर्त्यांची नावं सुचवलेली. मी त्या सर्व कार्यकर्त्यांना नावं करतो. कोणत्याही दबावाला बळी न पडता तुम्ही परत आपल्या स्वगृही परता. आता अनेक कार्यकर्ते दहशतीखाली आहेत तर तुम्ही तर प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्या छोट्या कार्यकर्त्यांना किंवा दहशतीखाली असलेल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? मी त्यांना समजून सांगणार, त्यांना प्रत्येकाला भेटून सांगणार, मी त्यांना पटवून सांगणार. आणि ही जी घटना घडलेली ही सुद्धा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. पक्षवाढीसाठी प्रयत्न कसे? पूर्ण 100%. इथं काही दिवसात तुम्हाला दिसेल. आता 4 दिवसापूर्वी तुम्ही एका चॅनलला बाईट दिली होती हा की बाबा मी लोकसभा निवडणूक होईपर्यंत नाही तर कायमच मी शरदचंद्र पवार यांच्या सोबत राहणार. माझ्यावर त्यांनी दबाव ठेवला होता. मला त्यांनी आणायला रंगदास स्वामीच्या मंदिरात नेऊन त्यांनी शपथ घ्यायला लावली होती. कोणी कोणी सुरेश भाऊ वाघे, वरुण भुजबळ. पण मी आणि माझं ठरलं होतं याला तुम्ही कुकुला बाळे घेऊन कुकलवाळ नाही हे त्यांना समजायला पाहिजे ना. जर तुमचा कार्यकर्त्यावर विश्वास नाही, तुमच्या जर संघटनेच्या एखाद्या पदाधिकाऱ्यावर तुमचा विश्वास नाही तर तुम्ही सांगायचं बाळा तू राजीनामा देऊन टाक म्हणून. आमचा तुझ्यावर विश्वास नाहीये का? तर संदीप उत्तरड्यांना मी आवाहन करतो. मी तुम्हाला ती बाईट दिली होती ती तुम्ही पूर्ण व्हायरल करा. ती तुम्ही पूर्ण व्हायरल केलेली नाही. ती तुम्ही कट करून बाईट व्हायरल केलेली. त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलं होतं विधानसभेचे जे काय असेल आमची भूमिका ते आम्ही पुढचं पुढे बघू म्हणून. त्यावेळेला त्यांनी मला प्रश्न उपस्थित केला होता का तुम्ही ती भूमिका अजून पण दुटप्पी आहे. दुटप्पी भूमिका इथे काही प्रश्न येत नाही. कारण मी त्यांना पक्षात होतो तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं की मी आता जरी अमोल कोल्हे साहेबांचं काम केलं तर नंतर मी अतुल शेठच काम करणार. अतुल शेठ हा आमचा पक्ष मी सांगितलं होतं. आणि मला ह्या गोष्टीचा मला आता आनंद आहे. ही वेळ माझ्यावर आता आली. म्हणजे यायला नव्हती पाहिजे. मी 13 तारखेपर्यंत म्हणजे इलेक्शन होईपर्यंत खासदार साहेबांचं प्रामाणिकपणे काम करणार होतो. पण माझ्या आधी जे माझे 8-9 सहकारी तिकडे गेले ना याचा मला आनंद आहे. माझ्या आधी त्यांना हुशारी अक्कल आलेली त्यांना माझ्या आधी. तुमचे सहकारी परत तुमच्या सोबत आले काय तुमची भूमिका त्यांना कशा प्रकारे सहकार्य असेल? नक्कीच तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जेवढे युवक आहेत तालुक्यात जोडलेले हे युवक आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठबळावर तालुक्यात काम करत असतात. आमदार साहेबांची प्रत्येक युवकाला त्याच्या वैयक्तिक जीवनात असेल, सामाजिक काम करत असताना असेल, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक युवकाला आमदार साहेबांनी यथोचित मदत करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी आतापर्यंत केलाय. जेवढे युवक आमच्याकडे आलेले आहेत आणि पहिले बी प्रत्येकाला आमची अर्ध्या रात्रीला त्यांनी फोन केला तरी त्यांच्यासाठी धावून जाण्याची आमची मानसिकता असते आणि आमची जाण्याची तयारी असते आणि प्रत्येक युवकाला 100% मदत करणारच आहोत. आता काही कार्यकर्ते दहशतीखाली दबावाखाली आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? माझं जे कार्यकर्ते काही दहशतीत असतील माझं नक्की सर्वांना आव्हान आहे तुम्ही कधी आम्हाला संपर्क करा. दहशत करायला हा काय बिहार नाहीये. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली शिवजन्मभूमी आहे. इथं कोणाची दहशत खपून घेतली जाणार नाही. काल आमच्या कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला त्याचा फोन आल्यावर अर्ध्या तासात मी नारायणगावला हजर होतो. माझ्या घरी कार्यक्रम असताना मी तो सोडून तिथं हजर झालो. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी कधी आवाज दिला तरी एक युवक अध्यक्ष म्हणून आणि आमदार साहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत उभा राहणार आहे. आता तुमची सगळ्यांची युवकांची ताकद शिवराव आढळराव यांच्या पाठीशी उभी असणार आहे. आमदार बेनके यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आढळराव किती मतं देखील घेऊन विजय होतील? आढळराव दादा कमीत कमी 2 लाख मतांनी विजय होतील. हे जे आता चाललंय तुम्हाला दाखवायचं वातावरण अमोल कोल्हे हे जे कमेंट तुम्ही वाचताय अमोल कोल्हे वगैरे आणि हे जे तुम्हाला बाईट दिसतंय अमोल कोल्हे आम्ही मतदान करा अमोल कोल्हे तुम्ही आजही बारकांचा विचार करा. हे मोजके टाळके कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापर्यंत हा कॅमेरा पुरवला हे केला जातो फोकस केला जातो. इतर ठिकाणी तो फोकस केला जात नाही. आणि जे म्हणतायत आम्हाला शिवाजीदादा आढळराव पाहिजे त्यांनी आमच्या सुखदुःखात मदत केली त्या सगळ्या बाईट कट केल्या जातात. हा माझा जाहीर आरोप आहे. विघ्नर टाइम ज्या बातम्या करतो त्याच्याबद्दल काय आक्षेप आहे? विघ्नर टाईप माझी काय हे नाही
म्हणजे मी समोर आहे म्हणून माझ्या नाही नाही, समोर- तसा काय विषय नाही. तुम्हाला तर माहिती, मी तुमच्याबद्दल जाहीर भूमिका स्पष्ट केलेली त्यावेळेस. ज्या वेळेला तुम्ही असं आम्हाला आढळून आलं त्यावेळेला तुम्हाला फोन करून पण सांगितले आणि बाईटच्या माध्यमातून तुम्हाला कमेंट्स मार्फत पण सांगितलेलं आहे की तुम्ही एकतर्फी भूमिका मांडते हे योग्य नाही, तर तुमच्या विरुद्ध सुद्धा आम्हाला आवाज उठवावा लागेल. कशी एकतर कशी म्हणजे तुम्ही जे बोलत होतात का शिवाजीदा आठ रावत का म्हणजे का नको, अमोल पोलीस का काम आहे पाहिजे ना. आहे, पण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं संशय आढळेल त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवला ना. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.